नमस्कार मित्रांनो, मी एक तुमचा रिक्षा बंधू आहे। माझं नाव आहे राहुल जाधव। आता वाजलेले आहेत 12:04 झालेले आहेत। 31 ऑगस्ट आहे। तर मी मागाशी ओला ऑन केलं आणि उबेर ऑन केलं। आज आमच्या स्टँडची पूजा होती, त्यामुळे मी थोडंसं उशिरापर्यंत थांबलेलो आहे। तर नाहीतर मी नेहमी 10 वाजता 10-10:30 वाजता घरी जातो। तर आज मी मागाशी ओला चालू केलं, उबेर चालू केलं आणि ओला मी चालू करून 2 तास झाले आणि उबेरला कमीत कमी मला 30 ते 40 कॉल आले आणि लांबचे आले, जवळचे आले। जवळच्या कॉलला 20 रुपये कमी आणि जर लांबचं भाडं असेल, म्हणजे सपोज जर 20 किलोमीटरचं भाडं असेल तर 340 रुपये, 50 रुपये, 360 रुपये होतात। पण उबेर 288 रुपये मला दाखवत होतं। मी अक्षरशः वैतागून म्हणजे मला उबेरचे कॉल आले। मी एक कॉल घेतला आणि एक दुसरा कॉल घेतला आणि मी त्यांना एक रिक्वेस्ट केली की बाबा आता रात्रीचे 12 वाजत आले आहे, काय मी तुम्हाला 20 किलोमीटर सोडतोय आणि 20 किलोमीटर मी तुम्हाला सोडत असताना आम्हाला उबेरवाला थोडंसं 30-40 रुपये कमी देतो। तर मी तुम्हाला जास्त काही मागत नाही, जे तो डिफरन्स कमी करतोय ते तेवढा डिफरन्स मला फक्त द्या, म्हणजे तुमचा 20 किलोमीटर भरते इथून माळून गेला असं। तर त्या हिशोबाने मी त्यांना 20 रुपये 40 रुपये जे मागितले 2-3 जणांना। तर ते बोलले नाही ऑनलाईन जेवढं दाखवतोय तेवढं तुम्ही घ्यायला पाहिजे असं। तर अक्षरशः मित्रांनो, पहिलं माझं तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही पहिलं उबेर ॲप डिलीट करून टाका। मी आत्ता ह्या क्षणाला उबेर ॲप डिलीट करून टाकलेला आहे। तुम्ही अजिबात उबेर ॲप चालवू नका। आपल्याला ओलावाला प्रत्येक भाड्याला, प्रत्येक म्हणजे कुठल्याही तुम्ही कुठेही जावं, 50 रुपये असो, 40 रुपये असो, 38 रुपये असो किंवा 200-300 रुपये असो, तो तुम्हाला तुमच्या मीटरप्रमाणे भाडं देतो काय। तर आता मी उबेरवाल्याला अशी रिक्वेस्ट करत बसणार नाही आहे की बाबा तू असं करू नको, तसं करू नको। त्याला त्याच्या पद्धतीने खेळायचं, त्याला त्याच्या पद्धतीने खेळू द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा। आणि मला प्रत्येक रिक्षा चालकाला एकच माझं मागणं म्हणजे विनंती आहे की तुम्ही उबेर ॲप डिलीट करून तुम्ही ऑनली ऑन फक्त ओला चालवा। हां, जे कोणी रिक्षावाले कर्जबाजारी असतील किंवा खूपच पैसे देणे घेण्याच्या गोष्टी असतील, त्यांनी त्यांचं ठरवावं की त्यांना उबेर चालवायची का ओला चालवायची। पण माझं सगळ्या रिक्षावाल्यांना प्रामाणिकपणे एक म्हणणं आहे, कारण उबेरवाला तुमची सरळ कायद्यानुसार, म्हणजे कायद्यापेक्षाही खुलून मारतोय तो तुमची, तो कायद्यालाही जुमानत नाही आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेली घटना, त्याच्यासाठी कुठलेही कायदे हे महत्त्वाचे नाही आहेत। त्याच्यासाठी फक्त महत्त्वाचा आहे GST। तो तुमची मारतोय कुठे माहिती का? तो तुम्हाला GST हा शब्द वापरून तुमचं जे वरचं भाडं आहे त्या GSTच्या नावाखाली तो कमी करतोय। तर माझी सगळ्या रिक्षा चालकांना विनंती आहे की तुम्ही उबेर ॲप डिलीट करा आणि ऑनली ऑन ओलावर फोर्स करा। ज्यावेळी तुम्ही उबेर ॲप डिलीट करताल आणि कस्टमरला उबेर बुकिंग होणार नाही, त्यावेळी तो ॲटोमॅटिक ओलावर येईल आणि ओलावर आल्यानंतर तुम्हाला मीटरप्रमाणे पैसे भेटेल। धन्यवाद।